आता सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे ही रामलल्लांची मूर्ती। त्यानंतर आपलं बघितलं तर बालाजी अवतार आहे एक, असे सुबक सुबक गणपती आहेत आपले पेन, कल्याण, टिटवाळा येथील सगळ्यात सुबक आणि आकर्षक मूर्त्या अशा तुम्हाला भेटतील इथे आपल्या कला केंद्रामध्ये। हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी एक मस्त व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपण गणपतीच्या इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या बघणार आहोत। मी आता इथे इंट्रो शूट करत आहे, पण मला जायचं आहे एका दुकानात ज्याचं नाव आहे श्री सुलाई माता कला केंद्र। तर इथे जायचं आहे आणि इथून आपल्याला मस्त मस्त गणपतीच्या मूर्त्या बघायच्या आहेत। मी आत्ताच मागच्या आठवड्यात गणपतीची मूर्ती बुक केलेली आहे आणि म्हटलं इतक्या सुंदर मूर्त्या आहेत तर तुमच्याशी पण शेअर कराव्या। तर त्या व्हिडिओमध्ये पण मी 2-3 मूर्त्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहे, पण आज मी पूर्ण सगळ्या मूर्त्या तुमच्याशी शेअर करणार आहे, त्यांची माहिती पण तुम्हाला मिळणार आहे। तर आपण तिथे जाऊ आणि त्याचे जे ओनर आहे त्यांच्यासोबत बोलू आणि चला आता आपण सरळ जाऊया। आणि ते कुठे आहे, ऍड्रेस काय आहे, कसं जायचं हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। नमस्कार, मी सोनल आणि तर मी आता सुलाई माता कला केंद्र इथे आलेली आहे आणि आता आपण मस्त गणपतीच्या मूर्त्या तुम्ही बघितल्याच असाल आधी। तर इथे मस्त गणपतीच्या मूर्त्या आहे आणि आज आपण जे याचे ओनर आहे तर त्यांच्याशी बोलणार आहोत। तर हे आहे याचे ओनर, माझं नाव गिरीश देवी, गिरीश येवले हे आहे आणि हे आता तुम्हाला सगळ्या पूर्ण गणपतीच्या मूर्त्यांची माहिती किंवा कुठून येतात हे सगळं तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर तुमचा यांचा नंबर आणि ऍड्रेस हे पण स्क्रीनवरती पण मी देते आणि हे सांगणार पण आहे। तर चला सुरुवात करूया। नमस्कार, माझं नाव गिरीश देवी सेवले, माझ्या दुकानाचं नाव आहे सुलाई माता कला केंद्र। आपल्याकडचे ह्या वर्षीचे सगळे पीओपीचे गणपती ही नवीन नवीन व्हरायटी आहे। तर यंदाचा ट्रेंडिंग मध्ये आहे आपला राम अवतार, रामलल्लांची मूर्ती। ही रामलल्लांची मूर्ती आहे, ही नवीन आली आता सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे ही रामलल्लांची मूर्ती। त्यानंतर आपलं बघितलं तर बालाजी अवतार आहे एक, असे सुबक सुबक गणपती आहेत आपले पेन, कल्याण, टिटवाळा येथील सगळ्यात सुबक आणि आकर्षक मूर्त्या अशा तुम्हाला भेटतील इथे आपल्या कला केंद्रामध्ये। आपल्या कला केंद्राला तुम्ही अवश्य भेट द्यावी आमची अशी विनंती। या ज्या तुम्ही मूर्त्या आणलेल्या आहे म्हणजे कुठून आणता किंवा तुम्ही स्वतः बनवता का? मी स्वतः नाही बनवत, तर मी सगळ्या परचेस करतो, पेन, कल्याण, टिटवाळा या सगळ्या इकडनं येतात। सगळ्या आपण बाहेरूनच आणतो आणि मूर्त्यांची फिनिशिंग पण इतकी सुंदर आहे, डोळे इतके बोलके आहेत, म्हणजे एकदा जर तुम्ही बघितल्या ना या मूर्त्या की तुम्ही त्या मूर्त्यांच्या त्या गणपती बाप्पाच्या प्रेमात पडाल, इतक्या सुंदर आहे। तर अजून काही माहिती ते तुम्हाला सांगेल। जसं मुंबईमध्ये कपडा वर्क केलं जातं तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे, जे आपण स्वतः इथे तयार करतो। सगळं काम जागेवर तयार होतं। तुम्ही कुठलाही फोटो दिला किंवा कुठलाही काही इन्स्टावरचं काही दिलं तर त्या पद्धतीने आपल्याकडे मूर्ती तयार करून मिळेल तुम्हाला कपडा वर्क मध्ये। डायमंड वर्क हवं असेल, डायमंड वर्क सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे, तुम्हाला हवं तशी मूर्ती ती बनवून मिळेल। आता आपण या सगळ्या मूर्त्यांचे मस्त दर्शन करू आणि आता यापैकी जर तुम्हाला कुठली मूर्ती आवडली असेल तर तुम्ही इथे स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि मग जर तुम्ही तिथे घ्यायला जाल तर मग त्यावेळेस ही मूर्ती आहे का असं तुम्ही विचारू शकता। आणि आता कसं आहे, जर मी आत्ता हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, आज गुरुवार आहे, आज मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तारीख आहे 29 ऑगस्ट। तर या दिवशी जर तुम्ही बघत असाल म्हणजे 1-2 दिवसामध्ये जर बघत असाल तर ती तुम्हाला मूर्ती अवेलेबल राहणार, पण तुम्ही थोडंसं उशिरा जाणार किंवा गणपतीच्या 1-2 दिवसा आधीपर्यंत जर जाणार तर तोपर्यंत कदाचित या मूर्त्या अवेलेबल राहू शकणार की नाही। तरी पण एकदा तुम्ही इथे व्हिजिट करा, जर ती नसेल तरी दुसऱ्या मूर्त्या तुम्हाला नक्कीच मिळेल आणि सगळ्या मूर्त्या इतक्या सुंदर आहे, आकर्षक आहे की तुम्हाला कुठली ना कुठली मूर्ती तरी आवडेलच।
आपल्याकडची सगळी कपडा व्हरायटी आहे. लालबागचा राजा आहे, त्याच्यानंतर दगडूशेठ सारखा बसलेला पद्मासन मांदी घातली आहे, निकेड आहेत. रामलल्लांना पण आपण हे केलं आहे, कपडा वर्क बनवलेला आहे. त्याच्यानंतर टिटवाळा बैठक आहे. त्याबरोबर तुम्हाला रामलल्लामध्ये एक नवीन व्हरायटी आहे, त्याला व्हाईट वगैरे बनवून व्हाईट सोहळं वगैरे नेसून जसं रामलल्ला तिथं आहे तशाच पद्धतीने आपण हे पण काम केलेलं आहे. ही आपल्याकडे असलेली सगळ्यात छोटी मूर्ती आणि त्याच्यानंतर आपल्याकडे असलेल्या सगळ्या मोठ्या मूर्त्यांमध्ये हे आहेत मग सगळे लालबागचा राजा वगैरे. त्याच्यानंतर जास्वंदामध्ये बसलेले बाप्पा, दगडूशेठ आहे या मोठ्या मूर्त्यांमध्ये 3 फुटापर्यंत अवेलेबल आहे आपल्याकडे. 1 फुटापासून 3 फुटापर्यंत अवेलेबल आहे आपल्याकडे. हे आपल्याकडे डायमंड वर्क आहे गणपती बाप्पांमध्ये केलेलं. नवनवीन पद्धतीने हे डायमंड वर्क केलं आहे. त्याच्यानंतर ते तिकडे एक बाप्पा आहे, दाखवतो तुम्हाला. हो, डायमंड वर्क आपलं सगळं इथेच तयार होतं जागेवरती, कुठेच मागे नाही. इथे इथे स्वतः आपण बनवतो, त्यामुळे जसं हवं तसं तुम्हाला काम करून मिळेल. डायमंड वर्क मध्ये पण वेगवेगळ्या कलर्स मध्ये बनवलं जातं सगळं डायमंड वर्क. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती वगैरे पण आहेत, सुवासिक, जसं सगळे प्रीमियम ब्रँड्स आहेत. आपल्या ब्रँडचं नाव राजपाल कंपनीची अगरबत्ती ठेवतो आपण, जी रेग्युलर तुम्हाला कुठेच भेटणार नाही. वर्षातून एकाच वेळेस अवेलेबल होत जातील तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स. त्याबरोबर कापूर आहे, तुम्हाला लागलं तर कप धूप वगैरे सुद्धा ठेवलेला आहे आपण. बाप्पाला लागणारं पूजेचं संपूर्ण साहित्य आणि सुगंधित अगरबत्ती वगैरे सगळंच भेटेल तुम्हाला इथे. माझं नाव आहे गिरीश देवीदास येवले. माझा फोन नंबर 8888 280 388 आणि त्याबरोबर माझ्या दुकानाचा ऍड्रेस आहे अशोक स्तंभ, तांबट लोकांचं कालिका मंदिर, अंसारा मंगल कार्यालय. अशोक स्तंभावरनं सरळ आरकेकडे जाण्याचा जो रस्ता आहे मेन हायवे, तिथून थोडंसं अशोक स्तंभापासून थोडंसं पुढे आलात की मयूर लंच होमच्या बाजूला कंसारा मंगल कार्यालय म्हणून आहे, कालिका मंदिर त्याच्या बाजूला कालिका मंदिर, त्याच्या बाजूलाच कंसारा मंगल कार्यालय. असं काहीसं हे बाहेरून आहे, बोर्ड वगैरे लावलेला आहे, श्री सुलाई माता कला केंद्र. आणि हे कालिका मंदिर आहे, त्याच्या बाजूलाच हे कंसारा मंगल कार्यालय आहे. तर इथे आपल्याला ह्या सगळ्या मूर्त्या आणि हे सगळे गणपती बाप्पाच्या सुबक अशा मूर्त्या बघायला मिळणार आहे. तर तुम्ही बघितलं, इतक्या सुंदर आपल्याकडे गणपतीच्या मूर्त्या आहे. आणि आता या मूर्त्या तुम्हाला जर बुक करायच्या असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती मी नंबर शेअर केलेला आहे आणि ऍड्रेस जो आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देण्याचा प्रयत्न करते. आणि जर तुम्हाला याबद्दल काही विचारायचं असेल किंवा ऍड्रेस वगैरे नाही सापडला तर तुम्ही कॉल पण करू शकता. तर या सगळ्या तुम्हाला मूर्त्या कशा वाटल्या आणि हा माझा व्हिडिओ तुमच्यासाठी काहीतरी उपयोगाचा पडला असेल असं मला वाटलं, म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, या सगळ्या मूर्त्या आवडल्या असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.